नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर मी आज नगरमध्ये कृषी पर्व या कृषी प्रदर्शनामध्ये आलेलो होतो. तर माझ्याकडे 1.5 वर्षापासून जॉन डिअरचा 3036 CN हा ट्रॅक्टर आहे. मी हा ट्रॅक्टर घेण्यापूर्वी इतर कंपनीचे ट्रॅक्टर पण बघितले, पण मला सगळ्यात चांगला आणि सुटेबल बागेच्या शेतीसाठी 3036 CN हा ट्रॅक्टर सगळ्यात चांगला वाटला. आणि घेतल्यानंतर हा सगळ्या प्रकारच्या फवारणी यंत्रांसाठी किंवा रोटावेटर, नांगर सगळ्याच शेतीच्या मशागतींसाठी हा सगळ्यात चांगला आणि उत्कृष्ट ट्रॅक्टर आहे. हा ट्रॅक्टर कोणत्या पण कामासाठी शेतीसाठी अगदी सुटेबल आहे. तर मी हा ट्रॅक्टर घेण्यापूर्वी माझ्याकडं इतर कंपनीचे पण ट्रॅक्टर आहेत, पण मला सगळ्यात जास्त आणि पॉवरफुल हाच ट्रॅक्टर वाटला. कारण इतर कंपन्यांचे ट्रॅक्टर स्पेअरसाठी किंवा फवारणी यंत्रांसाठी इतके ताकदवर पद्धतीने चालत नाही, पण हा अगदी मोकळ्या पद्धतीने कोणत्याही प्रकारचा स्प्रेयर यंत्र चालवू शकतो. त्याच्यामुळे हाच ट्रॅक्टर मी प्रेफर केला आणि घेतला. आणि आज मी AC कॅबिनमध्ये 75 HPचा 5405 पण बघितला. तो पण मोठ्या शेतीसाठी एकदम चांगला आहे. नमस्कार, मी बाळासाहेब नानभाऊ वामन, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर, साकूर मांडवा, शेंडेवाडी. माझ्याकडं जॉन डिअरचा 50-50D 4 व्हील ट्रॅक्टर आहे. याआधी माझ्याकडं महिंद्राचा 575 होता. 575 वापरल्यानंतर थोडंसं वाटलं अमोल सरांची रील वगैरे बघून आम्ही जॉन डिअरचा विचार केला, 4 व्हीलचा विचार केला घेताना. आणि आज 4 व्हील असताना वापरत असताना प्रत्येकजण म्हणतो जॉन डिअर लय डिझेल खातो, पण काम किती करतो हे आम्हाला घेतल्यानंतर कळलं. 50-50D वापरताना नांगरट असेल, कल्टिवेटर असेल, रोटर असेल, वेळ फार कमी लागतो आणि त्या तुलनेत डिझेल पण अजिबात जास्त लागत नाही. त्याच मापात डिझेल लागतं, पण चालवायला आरामदायक, कोणताही त्रास होत नाही. ट्रॅक्टर जास्त आपटत नाही. जॉन डिअर सगळ्या दृष्टीने चांगला आहे. शिवाजी अनाजी वामन, मुक्काम पोस्ट शेंडेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. मी अमोल सरांच्या बऱ्याचशा रील बघितलेल्या आहेत आणि त्यानुसार ट्रॅक्टर घ्यायच्या अगोदर आम्ही रील बघत होतो आणि अमोल सरांच्या रीलच्या अनुषंगाने आम्ही ट्रॅक्टर घेतला 50-50D 4 व्हील. तर आम्हाला त्याचा घेतल्यानंतर एक असा फायदा वाटला की घ्यायच्या अगोदर आम्हाला असं वाटत होतं की ट्रॅक्टर जॉन डिअर ट्रॅक्टर डिझेल खूप खातो, असं होतं तसं होतं. पण घेतल्यानंतर आम्हाला कळलं की डिझेल उलट बाकीच्या ट्रॅक्टरांपेक्षा कमी लागतं आणि काम त्या तुलनेत ट्रॅक्टर जास्त करतो आणि ट्रॅक्टर वापरायला खूप आरामदायक आहे. आणि ट्रॅक्टरचं जिथं बाकीच्या ट्रॅक्टरांना 1-2 तास लागतात हे करायला, तो हा 1-1.25 तासाचंच काम करून बाहेर निघतो. ट्रॅक्टर अतिशय चांगला आहे आणि एकदम मस्त आहे.